कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. आशा जैसी दुःखाते व्याली निंदा दुरिते, हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञानेश्वरीच्या शेवटी 18व्या अध्यायामध्ये आत्तापर्यंत सांगितलेल्या गुह्यतम अशा ज्ञानाचं सार रूपानं पुन्हा एकदा दिग्दर्शन करतात. कर्म हा ज्ञानाचा अधिकार आहे. अंतःकरण शुद्धी झाल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही. ज्ञान प्राप्त होण्याकरता कर्म करावं लागतं, निष्काम कर्माचरण करावं लागतं आणि त्यानंतर ज्ञानाचा अधिकार प्राप्त होऊन मग अंतरंग साधना आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला आपल्याला कालांतरानं सद्गुरु कृपेनं, भगवत कृपेनं, अंतःकरण कृपेनं परब्रह्म स्वरूपाचं यथार्थ ज्ञान प्राप्त होतं. ही सगळी साधन परंपरा सांगून झाल्यानंतर भगवंतांनी आत्तापर्यंत या सगळ्या परमात्म स्वरूपाच्या प्राप्तीला आवश्यक असणाऱ्या सर्व साधनांचा समुच्चय करून या सगळ्या विचाराचं सार पहिल्यांदा अर्जुनाला सांगितलं. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत. तमेव शरणं गच्छ हे सांगत असताना भगवंतांनी त्याला गुह्यतर ज्ञान म्हटलंय. गुह्यात गुह्यतरम असे शब्द वापरले. परंतु गुह्यतर झाल्यानंतर गुह्यतम हे त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ असणारं, अधिक सखोल असणारं असं चिंतन सांगताना भगवंतांनी सांगितलं, सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज. तमेव शरणं गच्छ हे गुह्यतर आहे आणि माम एकम शरणं व्रज हे गुह्यतम आहे. गुह्यतर आणि गुह्यतम, तरतम भावानं विचार करत असताना तर सुरुवातीचं आहे, तम नंतरचं आहे, अधिक सखोल आहे. त्याला शरण जा हा एक प्रकार आणि मला शरण ये हा दुसरा प्रकार. तमेव शरणं गच्छ आणि मामेकम शरणं व्रज. तमेव मामेकम, तम एव एवकार तिथंही आहे, माम एकम एवकार एकस्वरूपाचं चिंतन इथंही आहे. शरणं व्रज दोन्हीकडे, शरण जा दोन्हीकडे. फरक कुठे पडला? त्याला आणि मला. याच्यात त्याला म्हणताना भगवान बोलतात ते गुह्यतर आहे आणि ज्याला शरण जायचं आहे तो कोण आहे? ईश्वर सर्वभूतानां हृद्देशर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया ईश्वर सर्वभूतानां हृद्देशर्जुन. हे अर्जुना, सर्वांच्या हृदयामध्ये राहणारा, सर्वभूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी चिदवृत्तीच्या सहस्त्रकरी उदयला असे जो तमेव शरणं गच्छ, त्याला शरण जा. त्याला म्हणताना सर्वांचं अधिकरण असणारा, सर्वांचं अधिष्ठान असणारा, सर्वांतर्यामी असणारा, एको देवः सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वांतरात्मा म्हणून उपनिषदाने ज्या परमात्म्याचं वर्णन केलं त्याला शरण जा, त्याला जा हे म्हणत असताना थोडासा विचार परोक्षत्वानं मांडला आणि तिथं परोक्षत्व आहे म्हणून त्याला गुह्यतर अशी संज्ञा भगवंतानी वापरली. त्याच्याही अंतरंगामध्ये जाताना जर परोक्षत्वातून पुढे जायचं असेल तर अपरोक्षत्वात यायला पाहिजे. आणि अपरोक्ष काय आहे? माम एकम शरणं व्रज. इथं अपरोक्षत्व आहे, तो मीच आहे. ज्याला शरण जा म्हणून मी तुला सांगतो आहे तो मीच आहे आणि म्हणून त्याला गुह्यतम अशी संज्ञा भगवंतानी वापरली. हे सगळं सार सांगताना भगवंतानी अर्जुनाला दोन दोन भूमिका सांगितल्या अन्वय व्यतिरेकाच्या दृष्टीने. आपण दोन्हीचाही विचार सूत्ररूपानं पाहून आलो, ते आत्ता विस्तार त्याचा करायचा नाही. पण भगवंतानी सगळ्यात पहिल्यांदा अर्जुनाला सांगितलं की बाबा एक काम कर. काय कर? सर्व धर्मान् परित्यज्य. तुझ्या जवळच्या दोन गोष्टी सोडून दे. एक, तुझे सगळे धर्म सोडून दे आणि तुझा शोक सोडून दे. मा शुचा, शोक करू नकोस. धर्म आणि शोक या दोन्ही गोष्टी भगवंतानी अर्जुनाला सोडायला सांगितलं. त्याच्यामध्ये काही कार्यकारण भाव आहे का?
आपल्याला उत्तर त्याचं शोधता येतं. माणसाला जे जे धर्म प्राप्त होतात त्या त्या धर्मानेच शोक प्राप्त होतो, अशी संगती काही वेळेला लावून दिलेली आहे. थोडासा वेदांताच्या अंगाने जर आपण विचार केला तर आपल्याला हे लक्षात येईल की माणसाला शोक का प्राप्त होतो. त्याचं साधं उत्तर आहे, देहभाव जागा आहे म्हणून. देहभाव जागा नसेल शोक प्राप्त होणार नाही. देहभाव गेला तत्र को शोकः को मोहः कशोकः एकत्वम अनुपश्यतः, उपनिषद बोलतं. को मोहा कशोकः, कोणता कुठे मोह, कुठला शोक? कुठलाही शोक नाही, कुठलाही मोह नाही. कधी? एकत्वम अनुपश्यतः, ज्या वेळेला एक असणाऱ्या परमात्मा स्वरूपाचं यथार्थ ज्ञान होतं, ते ज्ञान झालेल्याला शोक नाही, मोह नाही. का शोक निर्माण झाला? देहभाव होता म्हणून निर्माण झाला. देहभाव का निर्माण झाला? त्याला कारण काय? शरीर. शरीराला कारण काय? पापपुण्य. पापपुण्य म्हणजे काय? धर्माधर्म, हेच कारण आहे ना. माणसाला प्राप्त होणाऱ्या संगती तुम्ही कशी लावा? उलट सुलट आपल्याला दोन्ही अंगानं विचारांनी संगती तशी लावता येते. अज्ञान आहे म्हणून शोक प्राप्त झाला. अज्ञानाला कारण काय बाबा? भेदज्ञान, हे कारण आहे. भेदज्ञानाला कारण काय आहे? अनुकूल प्रतिकूल ज्ञान, हे कारण आहे. अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण काय? रागद्वेष, हे कारण आहे. रागद्वेषाला कारण काय? धर्माधर्म, हे कारण आहे. धर्माधर्माला कारण काय? शरीर, हे कारण आहे. आपण उलट या सुलट जा, कसंही जा, आपल्याला धर्माधर्म मानावे लागतील. प्राप्त होणाऱ्या दुःखाची संगती लावून देताना धर्माधर्म हे जर त्याचं एक कारण मानलं असेल तर तू धर्म सोड, म्हणजे मा शुचहा, हा परिणाम तुला प्राप्त होईल. कार्यकारण भावाची संगती लावता येते. भगवंताने अर्जुनाला धर्म सोड हे सांगितलं. पहिल्यांदा त्यागाची भूमिका. वेदांताचा नियम असा आहे, आपण थोडा अजून पुढे जाऊन सिद्धांताच्या अंगाने जर विचार केला, मांडणीच्या अंगाने जर विचार केला तर आपल्याला हे लक्षात येईल. अर्जुनाच्या पुढं भगवंताचा हेतू काय हा सगळा उपदेश करण्याचा? अर्जुनाला परब्रह्म स्वरूपाचं यथार्थ ज्ञान व्हावं, हा अर्जुनाला हे सगळं सांगण्याच्या मागचा हेतू आहे. मग ज्ञान व्हायचं असेल तर तो कोणत्या पद्धतीने त्या विषयाची मांडणी केली पाहिजे? शास्त्राने त्याचा विचार करताना सांगितलंय दोन पद्धतीनं, ज्याला अन्वय आणि व्यतिरेक असंही म्हणता येतं. वेगळे अंगाने आणखीन काही त्याचं चिंतन आहे, त्याची मांडणी करावी लागते. कोणत्या दोन पद्धतीनं? काही वेळेला आरोप करून त्याला वस्तू सिद्ध करावी लागते आणि वस्तू सिद्ध झाल्यानंतर तो आरोप काढून टाकावा लागतो. दोन पद्धतीनं त्याचा विचार आहे. त्याचं सूत्र वेदांताने आपल्याला असं सांगितलं, अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपद्यते. अध्यारोप आणि अपवाद. अध्यारोप करणं म्हणजे काय? वस्तू सिद्ध करून देणं आहे. उपाधीच्या संबंधानं वस्तूची सिद्धी म्हणजे अध्यारोप आहे. आणि अपवाद म्हणजे काय? त्या सर्व उपाधींची निवृत्ती आहे. उपाधी संबंधानं जेव्हा एखादा पदार्थ समजून द्यावा लागतो तेव्हा उपाधी सांगणं हा हेतू नसतो. ती उपाधीच्या वस्तूच्या संबंधानं लावली गेलेली आहे, त्या वस्तूचं दिग्दर्शन करणं हा हेतू असतो. एकदा वस्तूची सिद्धी झाली, एकदा तुम्हाला त्या उपाधीच्या संबंधानं वस्तू कळाली, वस्तू कळाली की मग उपाध्या टाकून द्या ना, मग उपाधी ठेवायची नाही. मग निरुपाधिक असणारं ते तत्व एकदा कळालं, ज्ञान झालं. निष्प्रपंचम प्रपद्यते. न्यायाच्या परिभाषेमध्ये जर बोलायचं झालं तर त्याला शाखाचंद्र न्याय असं म्हणता येतं. अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपद्यते, त्याला शाखाचंद्र न्याय म्हणा. किंवा दुसरा न्याय सांगितला त्याला अरुंधती दर्शन न्याय. सप्तर्षी आकाशामध्ये दिसतात, ते 7 ऋषी आहेत, त्याच्यातल्या वसिष्ठांच्या शेजारी एक अरुंधती त्यांची पत्नी आहे. आकाशातले सप्तर्षी माहिती आहेत आपल्याला, आपण बघितलेले असतील. आता फ्लॅटमधून कुठं आकाश दिसणारे देव जाणे. पूर्वी गच्चीवर झोपत होते, वर बघितलं की आकाश दिसत होतं.
आकाशामध्ये सप्तर्षी असतात, त्यांची जागा ठरलेली असते. 4 ऋषी चौकोन असतो आणि एक त्याला शेपूट असतं 3 ऋषींचं. ते झाले सप्तर्षी. त्याच्यातले एक वसिष्ठ आहेत एका कोपऱ्यात. त्या वसिष्ठांचा विचार केला. वसिष्ठांच्या बाजूला त्यांची पत्नी आहे अरुंधती. अगदी बारीक चांदणी असते. सप्तर्षी डोळ्याला दिसतात, अरुंधती पटकन डोळ्याला दिसत नाही. किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं उदाहरण जर बघायचं झालं तर शाखा चंद्र न्यायाचं आहे. पाडव्याची चंद्ररेखा निवृत्ती दावावया शाखा, ज्ञानोबराय बोलतात. प्रतिपदा किंवा द्वितीयेचा जो चंद्र असतो, शुद्ध प्रतिपदा, पाडवा म्हणजे शुद्ध प्रतिपदा. पौर्णिमेनंतर येणारी प्रतिपदा आकाशामध्ये तसा चंद्र ठळक दिसतो, कारण पौर्णिमेनंतर लगेच असतो तो. एखादीच कला कमी झालेली असते, त्यामुळे तसा तो चंद्र पूर्ण असतो, तो घ्यायचा नाही. नंतर येणारी जी प्रतिपदा आहे, शुद्ध प्रतिपदा आहे, अमावस्येला चंद्र आकाशामध्ये दिसत नाही ना, तरी अवसेचा चंद्र गूढ, ज्ञानोबराय बोलतात. आकाशामध्ये तो गूढ असतो, म्हणजे असतो पण दिसत नाही, याला म्हणायचं गूढ. मग प्रतिपदा आली, शुद्ध प्रतिपदेला एक चंद्राची कोर येते, एक कला सिद्ध होते. ती चंद्राची कला अभिव्यक्त झाली की आकाशामध्ये दिसणारा जो चंद्र असतो तो एका कलेचा, म्हणजे अगदी सूक्ष्म असतो. तो चंद्र साध्या डोळ्यांनी पटकन आकाशामध्ये दिसत नाही, जरा बारकाईनं बघायला लागतं, निरखून बघायला लागतं. इतर चांदण्या दिसतात पण ती चंद्रकोर दिसत नाही. एखादा कोणीतरी ती चंद्रकोर बघतो, त्याला ती आवडते, तो दुसऱ्याला वर्णन करून सांगतो चंद्रकोर फार छान आहे. दुसरा जाऊन बघतो, त्याच्या डोळ्याला दिसत नाही, मग तो येऊन म्हणतो मला तर चंद्र दिसलाच नाही. तर म्हणाल मी दाखवतो तुला, चल. दोघेही गच्चीवर जातात. मग तो म्हणतो समोर चंद्र आहे. तो म्हणतो माझ्या डोळ्याला दिसत नाही, समोर आहे म्हणून काय झालं. मग तो म्हणतो तुला चंद्र दिसत नाही ना, सोडून दे, मी तुला दुसरं सांगतो. हे समोरचं तुला झाड दिसतंय का? आणि झाड दिसतं. झाडाला एक फांदी फुटली, ती दिसते का? आणि दिसते. त्या फांदीला एक फांदी फुटली बघ वरच्या बाजूला, हा दिसली. त्या फांदीला अशी टोकाला एकदम एक डहाळी अशी वर आली, ती पण दिसली. त्या डहाळीच्या थोडं वर बघ, म्हणतो हा चंद्र दिसला. काय दाखवायचंय? दाखवायचं आहे चंद्र, पण दाखवावं लागतं झाड. झाड दाखवणं, झाडाला लागलेली त्या झाडाचा एक सूक्ष्म अंग म्हणून असलेली फांदी दाखवणं, त्या फांदीचा एक अंग सूक्ष्म असणारी दुसरी फांदी दाखवणं, आणि त्या सूक्ष्म फांदीला त्याहीपेक्षा सूक्ष्म असणारी डहाळी दाखवणं, हा हेतू नाही. हेतू आहे चंद्र दाखवण्याचा. पण या सगळ्या उपाधीच्या संबंध कशासाठी आहे? चंद्राचं दर्शन व्हावं याच्याकरता चाललंय. चंद्र दर्शनाकरता झाड दाखवणं हा हेतूच नव्हता. मग झाड वगैरे दाखवणं हा सगळा अध्यारोप झाला. आणि एकदा चंद्र दिसला की मग प्रत्येक वेळेला झाड दाखवावंच लागतं का? प्रत्येक वेळेला ती डहाळी दाखवावीच लागते काय? प्रत्येक वेळेला तिची फांदी दाखवावीच लागते काय? दाखवावी लागत नाही. एकदा चंद्र दिसला की पुन्हा पुन्हा झाड दाखवावं लागत नाही. मग ते झाड डोळ्यासमोरून काढून टाकलं तरी चंद्र दिसतो, झाडाआड लपलेला असला तरी चंद्र दिसतो. त्याला म्हणायचं अपवाद. झाड दाखवणं, चंद्राच्या ज्ञानाकरता झाड दाखवणं हा अध्यारोप आहे, आणि चंद्र दिसल्यानंतर झाडाचा विचार काढून टाकणं हा अपवाद आहे. चंद्र दर्शनाकरता हे करावं लागतं. मग त्या झाडाच्या मागे चंद्र एकदा चंद्राचं ज्ञान झालं ना, मग झाडाच्या मागे लपला तरी तो दिसतो. तसं एकदा परब्रह्म स्वरूपाचं ज्ञान झालं ना, मग उपाधी माझी गुप्त असला तरी चैतन्य असे सर्वगत हे म्हणता येतं. कशाने जमतं? अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपद्यते, एवढाच नियम आहे. भगवान अर्जुनाला जो विचार सांगतात, सर्व धर्मान परित्यज्य. का परित्यज्य? कारण आत्तापर्यंत तुला जे सगळं ज्ञान मी दिलेलं आहे धर्माचं, ते धर्माचं ज्ञान आत्तापर्यंतच्या गीतेमध्ये सांगितलेलं हा अध्यारोप होता. आता त्याचा अपवाद कर. परित्यज्य झालं, संपलं त्याचं काम. मी उत्तराची भाषा बोलतोय, पण आपल्याला त्याचा पूर्वपक्ष करायचा आहे, अजून संपला नाही आपला पूर्वपक्ष.
भगवान अर्जुनाला म्हणतात सर्व धर्मान परित्यज्य. हे भगवंताचं बोलणं बरोबर आहे का? धर्माचा त्याग कर हे भगवंत. अरे धर्माचा त्याग म्हणजे देवाचा त्याग, धर्माचा त्याग म्हणजे वेदाचा त्याग, धर्माचा त्याग म्हणजे संतांच्या जीवनचरित्राचा त्याग, धर्माचा त्याग म्हणजे सुखाचा त्याग. तरी भगवान अर्जुनाला म्हणतात सर्व धर्मान परित्यज्य. बरोबर नाही. का बरोबर नाही? धर्म शब्दामध्ये ध्रु धातू आहे. वेदाचा जर विचार करायचा झाला तर नुसता ऋग्वेद जरी आपण पाहिला तरी एका ऋग्वेदामध्ये धर्म शब्दाला भिन्न भिन्न अर्थाची आयाम देऊन ऋग्वेदाने धर्म शब्द नुसत्या ऋग्वेदामध्ये 56 वेळेला वापरला आहे. एकूण 56 वेळेला धर्म शब्द एका वेदामध्ये, तो ऋग्वेदामध्ये. आणि ऋग्वेदाने धर्म शब्दाचा विचार करत असताना त्याच्या ध्रु धातूवरून निर्माण होणाऱ्या भिन्न भिन्न अर्थाचा विचार करून धर्म शब्द वापरला. ध्रु धारण करणे, आधार देणे, उचलून धरणे, टिकवणे, त्याचं पोषण करणे, पालन करणे, इतक्या भिन्न भिन्न अर्थाने ऋग्वेदाने धर्म हा शब्द वापरला. मग आपल्याला आपलं पालन जो धर्म करतो त्या धर्माचा त्याग करणं बरोबर आहे का? जो धर्म आपल्याला उचलून धरतो त्या धर्माचा त्याग करणं बरोबर आहे का? जो धर्म आपल्याला टिकवतो त्या धर्माचा त्याग करणं बरोबर आहे का? धर्मो रक्षति रक्षितः. आपण धर्माचं रक्षण करू तर धर्म आपलं रक्षण करेल. महाभारतामध्ये आलेला विचार आहे. धर्म एव हतो हंती धर्मो रक्षति रक्षितः. धर्माला आपण मारू तर धर्म आपला नाश करेल, आपण धर्माचं रक्षण करू तर धर्म आपल्या रक्षण करेल. जे उचलून धरतं, जे आपल्याला टिकवतं, जे आपल्याला आपलं पोषण करतो, जो आपल्याला आधार देतो, जो आपलं पालन करतो त्या धर्माचा त्याग करणं बरोबर आहे का? पालन करणाऱ्या एखादं लहान मूल आहे, अजून बाहेरचं अन्न सुरू झालं नाही, अजून स्तनंदय आहे, आईच्या दुधावर त्याची उपजीविका चालू आहे. मग असं जे बालक असतं त्या बालकाला त्या बालकाचं त्याची आई पोषण करते, पालन करते. पालन करणाऱ्या त्या मातेचा त्या बालकाने त्याग करावा का करू नये हो? आपलं पोषण करणाऱ्या, आपलं पालन करणाऱ्या मातेचा त्याग बालकाने करावा का करू नये? काय आपल्या मनात काही उत्तर असेल? करू नये असंच आहे ना? करू नये. बरं, आई म्हातारी झाली, आता बालकाचं पोषण करत नाही, आता तरी आईला हाकलून द्यायला काय हरकत आहे? कधीच नाही. मातापित्यांच्या बाबतीमध्ये हा विचार सुद्धा तुमच्या आमच्या मनामध्ये कधी येत नाही. भले आत्ता ती मला पाळत नसेल, आत्ता तिच्यावर माझं पोषण अवलंबून नसेल, तरी सुद्धा जसा मातेचा पित्याचा त्याग होत नाही तसा धर्म हा कोणत्या आत्ता आपल्या पालन जेव्हा तो करतो तेव्हा जर त्याच्या त्यागाचा विचार येऊच नाही. धर्म शब्दाची व्युत्पत्ती करताना 2 अंगाने केली. ध्रु धातूवरूनच आपल्याला या दोन्ही अंगाने विचार करता येतो. धरती लोकान ध्रियते पुण्यात्मभी इति वा धर्मः. आपण त्याच्या व्युत्पत्तीचा विचार करा. लोकान धरती ध्रियते पुण्यात्मभी, दोन्ही आहेत. जो लोकांना धारण करतो आणि पुण्यवान महात्मे ज्याला धारण करतात त्याला धर्म असं म्हणतात. आपल्याला जो धारण करतो तो धर्म आहे आणि ज्ञानोबारायांनी ज्याला धारण केलं तोही धर्मच आहे. फक्त आपण त्याच्यावर अवलंबून आहेत आणि धर्म मात्र ज्ञानोबाराय तुकोबावर अवलंबून आहे. एवढाच फरक आहे. ध्रियते पुण्यात्मभी ह्या सुद्धा त्याचा अंतरंगातला एक भाग आहेच ना. ज्ञानोबारांनी धर्माचं पालन केलं, तुकाराम महाराजांनी धर्माचं पालन केलं, नाही, असं झालंच नाही. धर्माला स्वतःचं अस्तित्व टिकवायचं होतं म्हणून त्यांनी तुकोबारायांचा जीवनाचा आश्रय केला. हे महत्वाचं आहे. पुण्यात्मभी ध्रियते, पुण्यवानांकडून धारण केला जातो तो धर्म आणि तुम्हाला आम्हाला धारण करतो तो धर्म. काय असतं, धारण करणारा
हा धारण केलेल्या वस्तूपेक्षा व्यापक लागत असतो. साधा विचार, आपण उपर्ण धारण करतो गळ्यामध्ये, उपर्ण मोठं की आपण? साधा विचार आहे की नाही? आपण 1000-2000 रुपये खिशामध्ये धारण करतो. 1000-2000 मोठे की आपण मोठे? 1000-2000 येतील जातील. आपला विचार, आपण मोठे, धारण करणारा हा मोठा असतो. म्हणून आपल्या बाबतीत धर्म मोठा आहे आणि धर्माच्या बाबतीत संत मोठे आहेत. धर्मापेक्षा व्यापक संत आहेत. धर्माचा त्याग करता येत नाही, कारण तो आपल्याला टिकवतो, तो आपल्याला उचलून धरतो, तो आपलं पोषण करतो, पालन करतो, तो आपल्याला आधार देतो. धर्माचा त्याग करू नये. आणखीन एक विचार आपल्याला या संदर्भामध्ये पाहता येतो. ते जाजली ऋषीला ज्या वेळेला तुलाधार वैश्याकडे जायचा प्रसंग आला, उपनिषदामध्ये आहे, महाभारताने तर खूप विस्ताराने सांगितलंय. त्यावेळेला तुलाधार वैश्याकडे गेल्यानंतर त्या तुलाधाराने जाजली ऋषीला काही उपदेश केला. दुकानात बसणारा, हातामध्ये तराजू घेऊन बसणारा हा तुलाधार, याने मला उपदेश करावा. त्याला वाटलं, पण तुलाधाराचं महत्त्व पटल्यानंतर तो उपदेश त्याने श्रद्धापूर्वक ग्रहण केला जाजलीने. त्या जाजलीना उपदेश करत असताना धर्म कशाला म्हणावं याचा एक उपदेश तुलाधार वैश्याने जाजलीला केलाय. महाभारतामध्ये 2 ठिकाणी धर्माची खूप छान चिकित्सा आली. 2 ठिकाणी आली, 2 पर्वामध्ये आली. त्या जाजलीना उपदेश करत असताना तुलाधार वैश्य असं म्हणतात, सर्वेशांच सुरनित्यम सर्वेशांच हिते रतः कर्मणा मनसा वाचा सधर्म वेद जाजले. हे जाजले, सधर्मा तो धर्म आहे, वेद हे जाणून घे. कशाला धर्म म्हणता? त्यांनी सांगितलं, सर्वेशांच सुरनित्यम, जो सर्वांचा कायमचा मित्र आहे. आणि काय? सर्वेशांच हिते रतः, सर्वांच्या हितामध्ये, सर्वांच्या सर्व प्रकारच्या हितामध्ये जो अखंड रत झालेला आहे. कर्मणा मनसा वाचा, कशाने रत झालाय? माणसाचं हित कशाने करावं असं त्याला वाटतं? कर्मानं, मनानं आणि वाचेनं जो सकल जीवाच्या सकल हितामध्ये रत झालेला आहे त्याला धर्म असं म्हणून ओळख. सधर्म वेद जाजले, जाजली ऋषीला केला उपदेश. जो सर्वांचा चांगला मित्र आहे, सुहृद आहे, आणि कर्मानं, मनानं आणि वाचेनं सगळ्या जगाचं सगळं हित जो पाहतो त्याला धर्म जर म्हणायचा असेल तर धर्माचा त्याग करावा का करू नये? जो धर्म कायमचा आमचा मित्र आहे, जो धर्म मनानं आमच्या हिताचा विचार करतो, कर्मानं आमच्या हिताचा विचार करतो. धर्म एकही कर्म असं सांगत नाही की ज्याच्यामध्ये माणसाचं अहित आहे. धर्म एकही शब्द असा उच्चारत नाही की ज्याच्यामध्ये माणसाचं अहित आहे. धर्म जे जे बोलतो ते हिताचंच बोलतो. म्हणून ज्ञानोबारांनी विचार करताना, वेदाचा विचार करताना त्याच अर्थाचे शब्द वापरले. सगळ्यांच्या हिताचा अहितापासोनी काढिती, हितदेवोनी वाढविती नाही, श्रुती परवती माऊली जगा. श्रुती परवती, श्रुती शब्द वापरला, पण वेदो अखिलो धर्म मूलम आहेच आहे आपल्याकडे. श्रुती शब्द वापरल्यामुळे काही फार फरक पडत नाही. या धर्माचा त्याग करणं बरोबर नाही. मग भगवान का म्हणतात सर्व धर्मान परित्यज्य? हा प्रश्न आहे. आपण असंही बोललो होतो की धर्माचा विचार करत असताना तिघांची मतं विचारात घ्या. एक व्यास महर्षींचं मत विचारात घ्या, जे उत्तर मीमांसेचे करतेत. कणादांचं मत विचारात घ्या, जे वैशेषिक मताचे करतेत. आणि जैमिनींचं मत विचारात घ्या, जे पूर्व मीमांसेचे करतेत. पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा आणि वैशेषिक या तिघांच्या मताचा धर्म चिंतनामध्ये विशेषत्वानं विचार करा. त्यातल्या व्यास महर्षींचा विचार आपण करून आलो. धारणात धर्म मिथ्याहुर धर्म धारयते प्रजा यस्या धारण संयुक्तः स धर्म इत्यभिधीयते. दुसरा एक विचार काल आपण करून आलो जैमिनी ऋषींचा.
चोदना लक्षणो अर्थो धर्म. चोदना शब्दावरून कुमारील भट्टांनी तंत्रवार्तिकामध्ये 2 अंगाने विचार केला. एक शाब्दी भावना आणि दुसरी अर्थी भावना. शाब्दी भावना वेद आहे, अर्थी भावना कर्तव्योन्मुखता आहे. या दोन्ही अंगाने धर्माचा विचार करायचा झाला तर धर्म त्याज्य नाही, हेच आपल्याला पूर्वमीमांसा सांगते. धर्म त्याज्य नाही, धर्म असला पाहिजे, धर्म स्वीकारला पाहिजे. धर्माचा त्याग आपण करू तर चालणार नाही. एक मत अजून थोडंसं महत्वाचं आहे, ते विचारात घेतलं पाहिजे. कणादांचं वैशेषिक मताचे कणाद असं म्हणतात की धर्म धर्म म्हणजे काय? यतो अभ्युदय निश्रेयस सिद्धेस धर्म. धर्माची आणखीन एक व्याख्या त्यांनी केली. धर्म धर्म म्हणजे काय? अभ्युदय आणि निश्रेयस म्हणजे या दोन्हीची सिद्धी म्हणजे धर्म आहे. अभ्युदयाची सिद्धी ज्याच्यामुळे होते तो धर्म, निश्रेयसाची सिद्धी ज्याच्यामुळे होते तो धर्म. आता हा अभ्युदय आणि हा निश्रेयस, गंमत ही आहे, लौकिक अर्थानं बोलायचं झालं, सरळ भाषा बोलायची झाली तर ऐहिक उत्कर्ष म्हणजे अभ्युदय, पारलौकिक उत्कर्ष म्हणजे निश्रेयस असं म्हटलं जातं. पण वैशेषिकांना एवढेच मर्यादित अर्थ अपेक्षित नाहीत त्याच्यामधून. ऐहिक उत्कर्ष म्हणजे काय? माझ्याजवळ गाडी असावी, बंगला असावा, माझ्याजवळ अमुक असावं, माझ्याजवळ भरपूर पैसे असावेत, हे असावं, ते असावं, घर चांगलं असावं, एवढाच सुखाचा विचार आहे ना. महाभारतामध्ये विदुराने धृतराष्ट्राला उपदेश करताना जीवाच्या 6 सुखाचा विचार सांगितला. अर्थागमो नित्यमारोगिताच, प्रियाच भार्या, प्रियवादिनीच, वश्यस्य पुत्र, हा अर्थकरीच विद्या, षड्जीव लोकस्य सुखाने राजन. संपला माणसाचा ऐहिक जीवनाचा विचार, संपलं. ऐहिक जीवन जीवन म्हणजे काय? ही 6 सुख मिळाली ऐहिक जीवन. अर्थागमो नित्यम, माणसाला पैसे पाहिजेत. एक दिवस का रोज? रोज रोज पाहिजेत. घरी का चातुर्मासात? सगळीकडेच पाहिजेत. चातुर्मास चालू असो नाही तर घर चालू असो, पैसे रोज पाहिजेत. अर्थागम. नित्यम आरोगिताच, नित्यम दोन्हीकडे लाव. आरोग्य पाहिजे, चांगलं आरोग्य पाहिजे. प्रियाच्या भार्या, प्रेम करणारी पत्नी पाहिजे, गोड बोलणारी पत्नी पाहिजे, आज्ञेत राहणारी संतती पाहिजे. परिश्रम करून जी विद्या आपण मिळवतो त्या विद्येने आपला उदरनिर्वाह चालवून दिला पाहिजे. झालं की अजून काय? ऐहिकामध्ये काय राहिलं? ऐहिक जीवनातला कोणताही विचार जरी आपण सांगितला तरी तो या 6 प्रकाराच्या पलीकडे पोचत नाही. विदुरांनी एकूण मानवी जीवनाचा, सांसारिक जीवनाचा विचार करून मानवी सुखाच्या मर्यादाच या श्लोकामध्ये जवळपास सांगितलेल्या आहेत. याच्या पलीकडे माणसाला काही नको. हे म्हणतात, वैशेषिक म्हणतात, न्यायवैशेषिकांनी कोण असं आहे, वैशेषिक कोणत्याही संकल्पनेच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असतात. वैशेषिकाचं हे महत्व आहे. जेवढं बारीक 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 जाता येईल तेवढं जायचं. आता तो विषयांतर होईल त्याचं, परंतु न्याय वैशेषिकाने जगद उत्पत्तीच्या संबंधामध्ये द्व्यणुक, त्रिणुक, चतुर्णुक असं करत 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 हे सगळं जग तयार होतं म्हणून सांगितलं. आरंभवाद म्हणतात, परमाणुवादही त्याला म्हणतात. परमाणूपर्यंत एखाद्या पदार्थाचा लय होणं, एखाद्या पदार्थाचा नाश होणं म्हणजे काय? त्यांच्या दृष्टीने तो पदार्थ परमाणूमध्ये विभागला जाणं. त्यांच्या दृष्टीने हा विचार आहे. त्यांनी हे सांगितलंय स्पष्टपणाने, ज्या दिवशी तुम्ही जगताच्या परमाणूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल त्या दिवशी या जगताचा विनाश आहे, हे लक्षात घ्या. कुठेही अणुपर्यंत, त्याच्या अगदी शेवटच्या कणापर्यंत पोहोचण्याची आंतरिक वृत्ती या वैशेषिकांच्या ठिकाणी असते. त्यामुळे धर्माचा विचार करताना सुद्धा त्यांचा विचार महत्वाचा आहे. ते म्हणतात अभ्युदय होणं म्हणजे नुसतं ऐहिक माझ्या संसाराचा उत्कर्ष होणं एवढ्यालाच म्हणायचं का? कारण संसारामध्ये कितीही उत्कर्ष झाला
तरी तो शेवटी संसारच आहे की नाही हो. उत्कर्ष झाला म्हणून काय झालं? संसाराचा उत्कर्ष म्हणजे किती होऊ शकतो? किती होऊ शकतो हे आपण विचार करून पहा. उत्कर्ष झाला म्हणजे किती मुलं झाली म्हणजे उत्कर्ष वाटेल? किती संपत्ती मिळाली म्हणजे उत्कर्ष वाटेल? किती आयुष्य मिळालं म्हणजे उत्कर्ष वाटेल? किती सौंदर्य मिळालं म्हणजे उत्कर्ष वाटेल? किती आरोग्य मिळालं म्हणजे उत्कर्ष वाटेल? काही नाही, याला महत्व नाही. कारण संसाराच्या संबंधामध्ये वस्तुस्थिती आणि अपेक्षा यांची जोड कधीच लागत नाही, तो संसार असतो. मी संसाराची सोपी व्याख्या करतो. वस्तुस्थिती आणि अपेक्षा यांची जोड जिथे कधीच लागत नाही त्याला संसार म्हणा. आणि वस्तुस्थिती आणि अपेक्षा या दोन्ही जिथं पूर्ण होतात त्याला परमार्थ म्हणा. एक सोपी व्याख्या. म्हणून त्यांनी सांगितलं अभ्युदय या शब्दाचा अर्थ केवळ ऐहिक उत्कर्षाचा विचार करू नका. मग यतो अभ्युदय निश्रेयस सिद्धीस धर्म ही कणादानी केलेली धर्माची व्याख्या. अभ्युदय अभ्युदय म्हणजे काय सांगते? धर्माचा विचार करताना अभ्युदय सिद्ध करून देतो तो धर्म. अभ्युदय म्हणजे काय? निश्रेयस आणि अभ्युदयाचा विचार करताना वैशेषिकांनी दोन पातळ्यांवरून विचार केलाय. एवढं एक सूत्र सांगतो, थांबतो. काय असतं? माणसाला ऐहिक उत्कर्षही पाहिजेच असतो, पण त्याच्याबरोबर थोडंसं पारलौकिकही पाहिजेच असतं. जास्त पातळ करत नाही, पण एक साधा प्रश्न विचारतो. परमार्थ कुणाकुणाला करायचा आहे? हात वर करा म्हटलं तर सगळेच हात वर करतील, बरोबर? कुणाला परमार्थ करायचा? सगळ्यांना करायचा आहे की नाही? करायचा आहे. आता पुढचंही बोलतो. परमार्थ सगळ्यांना करायचा आहे ना? सगळ्यांना करायचा आहे. या परमार्थाकरता संसारावर लाथ कुणाकुणाला मारायची? आता अवघड जात. आम्हाला परमार्थ नको असं नाही, नको असं नाही. मी एक गमतीने उदाहरण सांगत असतो. आपण रस्त्याने निघालात, रस्त्यावरून जाताना आपल्याला रस्त्यामध्ये दोन मूर्त्या पडलेल्या दिसल्या. एक रामाची मूर्ती आणि एक रावणाची मूर्ती आहे. कोणती घ्याल हो? रामाची घ्याल ना? बरोबर आहे, असंच केलं पाहिजे. हेच बरोबर आहे. रामाची मूर्ती रस्त्यात पडली, रावणाची मूर्ती रस्त्यात पडली. कोणती घेता? रामाची मूर्ती घ्यायला पाहिजे, बरोबर. आता पुढेही बोला, ऐका. आपण रस्त्यावरून निघालो, दोन मूर्त्या रस्त्यात पडल्या. एक रामाची आहे, एक रावणाची आहे. त्याच्यातली रामाची मूर्ती दगडाची आहे आणि रावणाची सोन्याची आहे. कोणती घ्यायची? असं होत नाही. आम्हाला राम नकोय असं नाही, पण आम्हाला सोन्याचा असला तरी रावणही पाहिजेच, हेही तेवढंच खरं आहे. हेही तेवढंच खरं आहे. आम्हाला परमार्थ नकोय असं म्हणणं नाही आहे, पण असोनी संसारी म्हणून हरिपाठ जास्त प्रसिद्ध आहे. उठले नि वैराग्य जेणे हा त्रिवर्ग ऐसा सांडणे जैसे वहुनिया चुणे आत्ताची गेले. आम्हाला नकोच आहे, आम्हाला असोनी संसारीच पाहिजे. अभ्युदयाचा विचार कुठपर्यंत? म्हणून वैशेषिकांनी चिंतन असं सांगितलं, अभ्युदय अभ्युदय म्हणजे संसार सुखाचा होणं नाही. त्यांनी सांगितलं ऐहिक उत्कर्ष, ऐका, पारलौकिक सुख, ऐहिक उत्कर्ष, पारलौकिक सुख आणि त्याची साधनं प्राप्त होणं याला अभ्युदय म्हणा. पारलौकिक सुख प्राप्त होणं हा नंतरचा विषय, त्याची साधनं मिळणं हा अभ्युदय. ऐहिक उत्कर्षही झाला पाहिजे, पारलौकिक सुखही मिळालं पाहिजे आणि त्याची साधनही मिळाली पाहिजे. पारलौकिक सुखामध्ये आपण कुठेही जाऊ शकता, त्याचं साधन मिळालं. वैराग्यातही सुख आहे का नाही? विवेकाचं सुख आहे का नाही? पुष्कळ विस्तार आहे, नंतर करूया.
याला म्हणा अभ्युदय. अभ्युदयाचं स्वरूप सांगत असताना वैशेषिकांनी असं सांगितलं, जिथं अनिष्टापेक्षा इष्टाचं प्राबल्य जास्त असतं त्याला अभ्युदय म्हणा. सोपं अजून, अनिष्टापेक्षा इष्टाचं प्राबल्य जिथं जास्त आहे तो अभ्युदय. आणि जिथं अनिष्टाचा संबंधच येत नाही, कुठलाच संबंध येत नाही अनिष्टाचा, त्याला निःश्रेयस असं म्हणा. अभ्युदयामध्ये इष्टाची प्राप्ती आहे पण अनिष्टाचा थोडासा संबंध आहे. निःश्रेयसामध्ये अनिष्टाचा संबंधच येत नाही, ते निःश्रेयस आहे. निःश्रेयस म्हणजे पूर्ण समाधान. कुठल्याही पदार्थाची अपेक्षा नसणं हा निःश्रेयस आहे. काम नाही झालो पाही रिकामा, निःश्रेयस. निःश्रेयस. अनपेक्षा अवस्था. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया. जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिघावा, सुखासी चढावा जयाचे असणे. ज्ञानोबराय बोलतात. निरपेक्षम मुनिम शांतम निर्वैरम समदर्शनम अनुव्रजाम्यहम नित्यम पूयेत्यंग्रि रेणुभी. भागवत बोलतं निरपेक्षम मुनिम शांतम. निरपेक्षता असली पाहिजे. हे मिळावं ते मिळावं ते मिळावं अशी अपेक्षा असणं, ती मिळवण्याची योग्य साधनं नियत साधनं प्राप्त होणं हा अभ्युदय असेल. पण मिळवण्याची अपेक्षाच संपून जाणं याला म्हणा निःश्रेयस. विस्तार करायचा आहे. हे दोन्ही ज्याच्यामुळे प्राप्त होतं त्याला धर्म असं म्हणा. योग्य पद्धतीची साधनं प्राप्त होणं, अपेक्षित असणाऱ्या सर्व साध्याची नियत साधनं प्राप्त होणं अभ्युदय आहे. आणि साध्य साधन भावाचा विचार करता न येण्याची अवस्था प्राप्त होणं हे निःश्रेयस आहे. हे दोन्ही ज्याच्यामुळे प्राप्त होतं तो धर्म आहे. आता हा जो धर्म आम्हाला अभ्युदय आणि निःश्रेयस प्राप्त करून देतो तो धर्म योग्य की अयोग्य? योग्य मानला पाहिजे. तो धर्म योग्य आहे. का? आम्हाला ऐहिक सुखही देतो, आम्हाला पारलौकिक सुखही देतो आणि पारलौकिक सुखाची साधनही देतो. स्वर्गभोग पाहिजेत ना, स्वर्ग कामो यजेत. धर्माने सांगितलं यज्ञ करा, शतएक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करा. ही यज्ञ याग केले अमुक अमुक सुख प्राप्त होईल, असं असं वागाल तमुक तमुक सुख प्राप्त होईल, दान धर्म कराल हे मिळेल, ते मिळेल. पारलौकिक सुखाचा विचार करत असताना हा लोक सोडूनच जावा अशी अपेक्षा नाही. या लोकामध्ये सुद्धा पारलौकिक सुख आपल्याला मिळवता येऊ शकतं. वैशेषिकांनी त्याचाही विचार केला नाही असं नाही. ते फार बारीक बोलतात म्हणून मी बोललो. ते पिठरपाकवादी नाहीत, पिलूपाकवादी नाहीत. त्याच्यामुळे अणूच्या जवळ जाणं, बारीक 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 जेवढं काढता येणं शक्य आहे तेवढं ते काढतात. या अभ्युदय निःश्रेयसाला प्राप्त करून देतो. या अभ्युदयाचं स्वरूप काय, निःश्रेयसाचं स्वरूप काय? निःश्रेयस आपल्याला, पारलौकिकाचं सुख आपल्याला हा लोक सोडून जायचं कारण नाही. एखाद्या पदार्थाची वासना अंतःकरणामध्ये निर्माण झाली, तो पदार्थ प्राप्त व्हावा असं वाटलं, भले तो पदार्थ चांगला आहे, माझ्या जीवनाला अनुकूल आहे, त्याचं नियत साधन वेदांनी शास्त्रांनी सांगितलेलं आपल्याला प्राप्त झालं, गोष्ट बरोबर. पण याच्याही पेक्षा पुढचं एक सुख आहे. वासनेच्या परिपूर्ती करता प्राप्त झालेल्या साधनाने वासनेची परिपूर्णता करून घेणं हे जसं सुख आहे, त्याच्या पुढचं सुख आहे संपूर्ण वासनेचाच त्याग करणं. हे त्याच्या पुढचं सुख आहे. वासना त्यागामध्ये सुख आहे की नाही? आहे ना. अमुक मिळावं असं वाटणं याच्यापेक्षा अमुक मिळावं अशी वाटण्याची अवस्थाच न येणं हे त्याच्या पुढची अवस्था आहे. याच्याकरता धर्माचा उपयोग आहे. आणि वासनेचा त्याग करण्याकरता, आमच्या जीवनातल्या या पारलौकिक सुखाकरता अथवा आमच्या जीवनातल्या पूर्ण समाधानाकरता म्हणजे निःश्रेयसाकरता जर धर्म आवश्यक असेल तर धर्माचा त्याग करावा का करू नये? आपल्या सगळ्यांचं उत्तर काय? करू नये. आणि मग जर धर्माचा त्याग करू नये
तर भगवान सर्व धर्मान परित्यज्य का म्हणतात हा प्रश्न आहे. आणखीनही काही अंगानं आपल्याला धर्माचा त्याग करू नये याचे युक्तिवाद करता येण्यासारखे आहेत. तोही विचार आपल्याला